श्रोते हो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमधली राजकीय परिस्थिती, निवडणुकीवर प्रभाव पाडणारे विविध घटक यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी शहरात औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या 3 मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यात गंगापूर, कन्नड, पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि वैजापूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा राजकीय प्रवास स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्या विधानसभा निवडणुकीत हैदराबाद स्टेट, दुसऱ्या निवडणुकीत द्विभाषिक मुंबई राज्य आणि तिसऱ्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र असा झाला. स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीत आणि नंतर हैदराबाद मुक्तीसंग्रामात आघाडीवर असलेले गोविंदभाई श्रॉफ, रफिक झकेरिया, बाबूराव काळे यासारख्या उमेदवारांनी सुरुवातीच्या काळात निवडणुका लढवल्या होत्या. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, MIM आणि वंचित बहुजन आघाडीसह सर्वच पक्षांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले हे मतदारसंघ राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 3, शिवसेनेनं 3, राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 तर MIM आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला होता. 2019च्या निवडणुकीत शिवसेनेनं 6 जागांवर तर भारतीय जनता पक्षानं 3 जागांवर विजय मिळवला होता. 2019च्या निवडणुकीत सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, कन्नडमधून उदयसिंग राजपूत, फुलंब्री मतदारसंघातून भाजपचे हरिभाऊ बागडे, पैठणमधून शिवसेनेचे संदीपान भुमरे, वैजापूरमधून शिवसेनेचे रमेश बोरनारे विजयी झाले होते. शहरातील औरंगाबाद मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाट, औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे यांनी विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर मतदारसंघांचं राजकीय चित्र बदललं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उदयसिंग राजपूत सोडता बाकीचे सर्वच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक सुहास सरदेशमुख यांनी जिल्ह्यातल्या एकूण राजकीय स्थितीचा आढावा घेतला. खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये तसा या जिल्ह्यामध्ये प्रभाव आतापर्यंत मधल्या काळामधून निर्माणच नाही झाला. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पंजा हे चिन्ह जिल्ह्यामध्ये कुठेही नव्हतं. समाजवादी काँग्रेसलाही औरंगाबाद पूर्वची जागा देण्यात आलेली होती. काँग्रेसचं तसं नामोनिशान नव्हतं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. म्हणजे अस्तित्वाचेच प्रश्न निर्माण झालेले होते. यावेळेस काँग्रेसने एक उमेदवार औरंगाबाद पूर्वमधून त्यांनी दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस याचाही तसा फारसा परिणाम औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नाही. मराठा ओबीसी या पूर्वी सुद्धा निवडणुकांमध्ये तो पॅटर्न दिसून आलेला होता. आता त्याच प्रारूपामध्ये पुन्हा एक भर पडते की काय अशी शक्यता आहे. एक हिंदू मुस्लिम आणि त्यातला परत दुसरा पार्ट हा मराठा ओबीसी अशा पद्धतीनं मतविभाजनात सगळा भाग जिल्ह्याच्या सगळ्या राजकारणामध्ये दिसून येत होता. आत्ताच्या एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधलं राजकारण पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशाच पद्धतीचं राहील अशी रचना आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एक लढत गंगापूरमध्ये बघायला मिळू शकेल. फुलंब्रीमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी लढत दिसेल. अन्य सर्व मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत साधारणतः आपल्याला निवडणुकांमध्ये म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यावेळेसच्या दिसून येईल असं दिसतंय. पण मूळतः प्रश्न हा पुन्हा मतदान कोणत्या बाजूनी कल देणार असेल तर त्याचा जो प्रचाराचा मुद्दा किंवा इन्हरंट मतकौलाचा जो भाग आपल्याला दिसतो तर तो पुन्हा मराठा आणि ओबीसी असाच दिसतो आहे. गेल्या वेळेस असं म्हटलं जात होतं की मराठवाड्यामध्ये बहुतांश जागा महायुतीच्या येणार नाहीत वगैरे, परंतु ही जागा राखण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं आणि संदीपान भुमरे इथून निवडून आले. आता त्यांचा मुलगा पैठण मतदारसंघामधून निवडणुकीसाठी उभा आहे का. अर्थात प्रचाराचे मुद्दे वेगवेगळे असतात. स्थानिक पातळीवरचे पण आता मुद्दे त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. पण एकूणच जर बघितलं तर संभाजीनगर या मतदारसंघामध्ये या 9 मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच प्रामुख्याने लढाई दिसते आहे. यामध्ये
उद्धव ठाकरे यांना आता यश मिळतं की नाही, कारण त्यांना लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळालेलं नव्हतं. ते यश राखता येणं हे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचं असेल. आणि गेल्या अनेक वर्षापासून हा जो शिवसेनेचा बालेकिल्ला असं म्हणलं जातं, तो बालेकिल्ला हा कोणत्या शिवसेनेचा हे ठरवणारी ही विधानसभेची निवडणूक असेल हे नक्की. या निवडणुकीमध्ये जरांगे यांचा प्रभाव हा निश्चितपणे जाणवेल असं म्हणलं जातं. गेल्याही वेळेस महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे निवडून आले, त्याच्याही पाठीमागे जरांगे यांचा प्रभाव होता असंही म्हणलं जातं. एकूणच विशेषतः गंगापूर, वैजापूर आणि पैठण या 3 मतदारसंघांमध्ये मराठा मतांचं कन्सॉलिडेशन हे अपेक्षित आहे. तसं करण्याची एक प्रोसेस मागच्या निवडणुकांमध्ये दिसून आलेली होती. फुलंब्री सारख्या मतदारसंघांमध्ये मंगेश साबळे या लोकसभेतला उमेदवार पुन्हा विधानसभेच्या रिंगणात आहे आणि त्यांना मिळालेली मतं ही लक्षणीय मतं होती. याचा अर्थ जरांगे यांच्या आरक्षण मागणीचा जो प्रभाव आहे तो याही निवडणुकीमध्ये दिसू शकतो असं साधारणतः म्हणलं जात आहे. आणि त्या अंगानेच कन्सॉलिडेशन आणि त्या अंगानेच प्रचाराचे मुद्देसुद्धा आत्ता ठरत आहेत असं साधारणतः स्वरूप आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून अतुल सावे यांना उमेदवारी दिली आहे. अतुल सावे यांनी 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे संजय शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संजय शिरसाट यांनी या मतदारसंघातून 2009, 2014 आणि 2019 अशी विजयाची हॅट्रिक साधली आहे. वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून अंजन साळवे यांना उमेदवारी दिली आहे. गंगापूर मतदारसंघातून भाजपनं प्रशांत बंब यांना उमेदवारी दिली आहे. प्रशांत बंब यांनी 2019च्या निवडणुकीत अपक्ष आणि 2014 तसंच 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून असा सलग 3 वेळा विजय मिळवला आहे. फुलंब्री मतदारसंघातून भाजपनं अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीनं मोहम्मद जावेद यांना उमेदवारी दिली आहे, तर ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात MIM पक्षानं नासिर सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं अभय टाकसाळ यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. महायुतीकडून शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं किशनचंद तनवाणी यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र तनवाणी यांनी आपली उमेदवारी परत घेत निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्याऐवजी महाविकास आघाडीनं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांनी 2009 आणि 2019च्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. 2014च्या निवडणुकीत मात्र परस्परांच्या विरोधात उभ्या असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून AIMIMच्या सय्यद इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता. आपली यंदाची निवडणूक लढवण्यामागची भूमिका जयस्वाल यांनी या शब्दात मांडली. जवळपास 600 कोटीच्यावर या ठिकाणी काम झाले आणि 70% ज्या ठिकाणी असे कामं होते त्या ठिकाणी आम्ही कामं करू शकतो. छत्रपती संभाजी महाराजच्या पुतळ्याला जवळपास आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब 5 कोटीच्या त्यांनी एका मिनिटामध्ये त्यांनी सचिवांना सांगितलं ताबडतोब हे करावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जगातून लोक बेबी का या भागातून जातात म्हणून आपला बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याचा सुद्धा या ठिकाणी ते सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. नवं स्ट्रॅटेजी पुतळा बनवायचा आहे त्यासाठी सुद्धा आदरणीय एकनाथ साहेबांनी जवळपास 2 कोटी रुपये दिले. मी आपल्या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांचा पाहण्याचा प्रश्न आहे ते आता मार्चच्या अगोदर होऊन जाईल. अजूनही 25% जे रोड राहिलेले ते पूर्ण रोड करून देणं. त्यात मराठवाड्याबरोबर मेडिकल घाटीमध्ये आता एक मोठी बिल्डिंग 500 कोटीची होणार आहे. त्याचाही देणी सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी होईल. बिडकीन या भागामध्ये MIDCचा एक मोठे उद्योग येणार आहे. शहराचे कमीत कमी 20,000च्या वर त्या ठिकाणी कामाला लागते अशा पद्धतीचं बोलणी झालेलं आहे. ते आल्यानंतर शहराच्या सर्व तरुणांना एक चांगलं
काम मिळेल. महाविकास आघाडीचे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातले उमेदवार राजू शिंदे यांनी या निवडणुकीबाबत बोलताना आपलं मत या शब्दात व्यक्त केलं. पश्चिम विधानसभेमध्ये ज्या भागातून मी निवडणूक लढतोय, गेल्या 15 वर्षापासून समस्या सुटलेल्या नाहीये. खरं तर त्या भागामध्ये स्किल वर्करसाठी स्किल वर्कर ट्रेनिंग सेंटर असायला पाहिजे होतं. ते ट्रेनिंग सेंटर नसल्यामुळे तर तिथल्या मुलाला स्किल वर्कर म्हणून तिथलं काम करता आलं असतं. आणि आज तिथला जो रहिवासी आहे, तिथला जो मुलगा आहे, त्याला 12,000 15,000 हेल्पर म्हणून काम करावं लागतंय. आणि पुण्याचे, मुंबईचे, नाशिकचे मुलं तिला स्किल वर्कर म्हणून तिला 35,000 40,000 50,000 रुपये पगार घेत आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी रस्त्याने जाण्यासाठी सातारा देवळा जे भाग येतो, त्या भाग ग्रामपंचायत असताना महापालिकेत घेतली आणि त्या भागाला गुंठेवारीचा कायदा लागू झाल्यामुळं त्या लोकांना आता 5-5 लाख 4-4 लाख रुपये भूगदंड भरावं लागतंय. या मतदारसंघामध्ये देवगिरी किल्ला आहे, अजिंक्य किल्ला आहे. त्या किल्ल्यासाठी काही करू शकले नाही. स्टेडियम आलं होतं आंतरराष्ट्रीय लेवलचं, त्याच्यावर सातबाऱ्याला नाव सुद्धा लागलं होतं, करोडीमध्ये आलं होतं, करोडी गावामध्ये. ते स्टेडियम बारामतीला गेलं, परंतु ते तिथे होऊ शकलं नाही. त्या मतदारसंघामध्ये आजही बेसिक सुविधापासून ते मतदारसंघ वंचित आहे. मी माझ्या मतदारसंघाचा, जसं मी ज्या वार्डातून गेल्या 20 वर्षापासून निवडून येतोय, N1 नंबर 1 केलाय, तसं मला पश्चिम नंबर 1 करायचं आहे आणि पूर्ण सुविधा मला उपलब्ध करून द्यायच्या, जे त्यांना आता खरी गरज आहे त्याची. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विधिज्ञ अभय टाकसाळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यामागची आपली भावना या शब्दात व्यक्त केली. घाटी हॉस्पिटलमधील सर्व प्रकारचे ऑपरेशन मोफत वेळेवर झाले पाहिजे. सर्व औषधी व तपासण्या मोफत झाले पाहिजे. यासाठी शहराला पुरेसा व नियमित पाणीपुरवठा व्हावा म्हणून शहराची जीवनवाहिनी जालना रोड व बीड बायपासला एक खांबी अखंड उड्डाणपूल करण्यासाठी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरूच राहावी. सर्व कंत्राटी कामगारांना शासकीय निमशासकीय सेवेत सामावून घ्यावे म्हणून हॉकर झोनचा प्रश्न सोडवण्यासाठी शहरातील पॅसेंजर आणि एक्सप्रेस गाड्यांची संख्या वाढवा ही मागणी लावून धरण्यासाठी अंगणवाडी, आशा, शालेय पोषण इत्यादी योजना कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या या मागणीसाठी, त्याचबरोबर सर्व कामगारांना किमान 18,000 रुपये किमान वेतन द्यावे या मागणीसाठी, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रमांना गतिमान करण्यासाठी, नाममात्र दरात आधुनिक नाट्यगृह उपलब्ध करून देण्यासाठी, कलाकारांना स्टायफंड व पेन्शन मिळवण्यासाठीचा आवाज बुलंद करण्यासाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी भत्ता, सार्वजनिक ठिकाणी रॅम्प, रोड लाईन, ब्रेल लिपी इत्यादींची सुविधांसाठी आवाज उठवण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना 5,000 रुपये दरमहा सहाय्यता निधी तसेच विविध विभागांमध्ये मोफत व तत्पर सेवा देण्यासाठी, ड्रग्सच्या जाळ्यातून शहराची सुटका करण्यासाठी, सर्व सफाई कामगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी, नहऱ्या अंबारीचे प्रामाणिकपणे जतन करण्यासाठी, महिला व पुरुषांना शहरात जागोजागी पुरेसे स्वच्छतागृहे उभारण्यासाठी, प्रत्येक प्रभागात मुलांना खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी, प्रत्येक वार्डात मोफत वाचन कक्ष तयार करण्यासाठी, दर्जेदार रस्त्याचे काम करून घेण्यासाठी मला विधानसभेत पाठवावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं औरंगाबाद मध्य मतदारसंघातून सुहास दाशरथे यांना उमेदवारी दिली आहे. या संदर्भात दाशरथे म्हणाले, त्यासाठी कामं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहोत. त्याच पद्धतीने महिलांना जे काही आवश्यकता आहे, महिलांची सुरक्षा आहे, महिलांचं आरोग्य आहे, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेला देणार आहे. ही छत्रपती संभाजीनगर मधला हा गड आहे. ठाकरेंवरती भरपूर प्रेम आदरणीय या जनतेने संभाजीनगरच्या केलेला आहे. भरभरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना देण्यात आलेले आहे आणि त्या माध्यमातून आज आदरणीय हिंदू जननायक बाळासाहेब ठाकरे यांनी जी मला उमेदवारी दिलेली आहे, हिंदुत्वाच्या बळावरती या निवडणुकीमध्ये उभा आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अंजन साळवे यांनीही आपली भूमिका या शब्दात मांडली. मला या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे कारण का या भागामध्ये ज्या विधानसभेमध्ये जाऊन ज्या अनुसूचित जाती या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अनुसूचित जातीचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरतात, म्हणून मला या मतदारसंघामधून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना उमेदवारी दिलेली आहे. आणि उमेदवारी देऊन या विधानसभेत जाऊन ज्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल आणि जे शैक्षणिक जे खर्च असतो तो इतरत्र वळवला जातो, ते थांबविण्यासाठी विधानसभेमध्ये जाण्याची माझी गरज आहे. आणि औरंगाबाद पश्चिम विधानसभा असेल किंवा ज्या राज्यामध्ये अतिक्रमणधारकांचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो निकाली काढण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विधानसभेमध्ये गरज आहे. सामाजिक कार्यकर्ते नरहरी शिवपुरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह एकूणच मराठवाड्याला भेडसावणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्षाकडे लक्ष वेधलं आहे. सर्व उमेदवारांकडून जलसंकट दूर करण्याची हमीच त्यांनी मागितली आहे.
2012 पासूनच्या मराठवाड्यातील सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्याचे कधीही भरून निघणार नाही असे मोठे नुकसान झाले आहे. या सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी, स्थलांतर इत्यादी प्रश्नांच्या दुष्टचक्रामुळे आजतागायत जवळपास 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि हे आत्महत्येचं सत्र चालूच आहे. सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव या सर्व प्रश्नांच्या मुळाशी आहे. 23 ऑगस्ट 2019 पश्चिम वाहिनी नद्याचे 168 टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय झाला होता. 2005 कृष्णा मराठवाडा प्रकल्प पूर्ण करून 25 टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याचे ठरले होते. विदर्भातील अतिरिक्त 34 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जर मराठवाड्यातील उपलब्ध जलस्रोताचा पर्याप्त नियोजन करून वापर केल्यास मराठवाड्यातील आज 18% असलेलं सिंचन क्षेत्र 50% वाढून महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था दुपटीने वाढू शकते. पण यासाठी गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची. आम्ही मराठवाड्यातील जनतेच्या वतीने मराठवाडा पाणी परिषदेतर्फे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांना आव्हान करीत आहोत. कृपा करून आपण सर्वांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये या मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाला न्याय देण्यासाठी आपण आपली भूमिका लिखित स्वरूपामध्ये मांडावी आणि या मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाला न्याय द्यावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये पाणी प्रश्नावर मोठं आंदोलन उभं राहील. राजकीय पक्ष तसंच उमेदवारांकडून सर्वसामान्य मतदारांच्या काही माफक अपेक्षा असतात. छत्रपती संभाजीनगर इथले स्थानिक व्यावसायिक किशन कुटे यांनी आकाशवाणीशी बोलताना या अपेक्षा व्यक्त केल्या. रोडचे काम वगैरे ठीक आहे चालू आहे. पाणी प्रश्न लवकर मार्गी लागायला पाहिजे. पाणी व्यवस्थित भेटायला पाहिजे. 24 तास म्हणतात तर त्याच्याकडे बी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी समस्या आहे वाहतुकीची. आपलं जे मार्केट आहे काही बरेच मार्केट आहे तिथं पार्किंगची सुविधा नाही आहे सिटीमध्ये. त्याच्यानंतर हातगाडीवाले वगैरे जे कटकट गेटला जा, कुठं सिटीमध्ये जा, त्या भागांमध्ये जा, चालायला जागा नाही किंवा त्यांना एखादं कुठंतरी मार्केट बनवून द्यायला पाहिजे. आता बऱ्याचशा तेच औरंगपुऱ्यामध्ये ते बिल्डिंग बांधून ठेवली 10 वर्ष आले तशी काहीच फायदा नाही त्याचा. रोडवर बसतात लोक. तर या गोष्टीकडे सगळ्याचं लक्ष द्यायला पाहिजे कोणतं बी सरकार आलं तरी. उद्योजक जे येणार आहे तर ते आता ते काही येणार असतील तर ते काही मग पळवतात इकडे काही किंवा संभाजीनगरला येणार तर तिथंच त्यांनी द्यायला पाहिजे. विषय आमची पळवापळवी होऊ नये आणि आपल्याच तिथं कामगार लोक राहायला पाहिजे. ते नाही तर मग आणतात उत्तर प्रदेश बाहेरच्या राज्यातले आणि आपल्या मुलांना तिथं संपर्क करू देत नाही. ते पाहतात की बा तुमचा ॲड्रेस काय आहे फुलंब्री ते सध्या जागा नाही खाली आणि बाहेरचे लोक आले की तिथं कामाला लावतात. असं नको व्हायला. कारण सध्या आता आपल्या क्षेत्रात बांधकामापासून ते कलर पेंटिंग सगळं बाहेरचे लोक आहे. आपले लोक फक्त फिरत आहे. असं नको व्हायला. या अशा सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. श्रोते हो, आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच AIR न्यूज छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निवेदन वैभवी जोशी आणि हर्षवर्धन दीक्षित, निर्मिती सहाय्य समीर पाठक.